Yes, sir. Yes. Okay, you are live, sir. Start. सुरू करू शकतात सर. सुरू करू शकतात. स्टार्ट करा सर, स्टार्ट. आज आपण फेसबुक संवाद साधतोय त्याबद्दल इंडियन डेअरी फार्मर्स असोसिएशन सगळ्या टीमचा आभार मानतो. त्यावेळेस रवी सरांची आमची मुलाखत झाली आणि बोलणं झालं, एक गोष्ट लक्षात आली की ही टीम जी आहे ही कुठलाही राजकीय हेतू न ठेवता एक कमी खर्चात चांगलं दूध उत्पादन कसं करावं या तळमळीने आपल्या सगळ्यांसाठी सेवेमध्ये रुजू झाली आहे. माझ्या आधी इथे बरेच तज्ञ मंडळींनी तुम्हाला लेक्चर म्हणा किंवा मार्गदर्शन केलं असेल, तर मी तुम्हाला माझी थोडीशी ओळख करून देतो आणि एक पीपीटी मी तयार केली तुम्हाला शेअर करतो. माझं नाव प्रशांत कुलकर्णी. सध्या परिस्थितीमध्ये मी प्रभात डेअरी इथे कार्यरत आहे आणि TMR प्रोजेक्ट मी हेड करतोय. सिनियर मॅनेजर डेअरी फार्म डिव्हिजन साठी मी काम करतो. तर हा जो पीपीटी आहे, फर्स्ट स्लाइड तुम्ही बघत असाल तर माझा प्रवास हा आपल्या भारतातल्या गोठ्यापासून तर सुरू झालाच, पण त्या गोठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी बघून किंवा त्या बाबतीतल्या होणारे अडचणी बघून माझी एक गोष्ट लक्षात आली की आपण कुठेतरी चुकतोय. त्यामुळे त्याच प्रयत्नासाठी मी परदेशामध्ये, म्हणजे माझी बहीण तिथे होती दुबईला, तिथे जाऊन तिथले गोठे बघितले आणि ठरवलं की तिथे जाऊन काम करावं. मला बघायचं होतं की या एवढ्या उन्हात या वाळवंटात ह्या काही राहतात कशा आणि नक्की ह्याच्या मागचं गमक काय. तर त्या दृष्टीने काम करताना हा जी पॉलिसॅडिसी हे माझी मरमुमचा फार्म आहे, हा सध्या आता रिलोकेट झाला अबुधाबीला आणि तिथे मला बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे मी तिथे एक सॉरी स्क्रीन शेअर नाही केली सर तुम्ही. सॉरी, माझं कार्य राहिले का? हा, स्क्रीन शेअर करायला विसरले सर तुम्ही. मी केली ना, एक मिनिट. ओके नाव इट्स गुड. सॉरी. तर या पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला, सॉरी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माझा प्रवास हा भारतातल्या एका माझ्या स्वतःच्या फार्म पासून सुरू झाला आणि ज्यावेळेस त्यामधल्या अनेक चुका लक्षात आल्या तर त्या क्वेस्टसाठी मी पुढे गेलो. ते दुबई मधल्या त्या फार्म मध्ये, जिथे मी एक फार्म सुपरवायझर म्हणून काम सुरू केलं, पण टप्प्याटप्प्याने तिथल्या प्रत्येक गोष्ट शिकत आणि तिथे जवळून बघता आलं मला की हे नक्की मॅनेजमेंट काय असतं, हे नक्की लोक एवढं यशस्वीरित्या फार्म कसा चालवतात. त्यातले काही क्लिप्स आहेत, फोटोज आहेत. इथे भयानक ऊन असतं, प्रचंड ह्युमिडिटी असते, पण तरी सुद्धा या आपल्या HF ब्रीडचं जे काही आहेत सगळ्या उत्तम दूध देतात. तर त्याचा एक गमक आहे की त्यांच्याकडे हाऊसिंग आहे, व्यवस्थित ते लोक त्याची काळजी घेतात. तसंच प्रमाणे मग नंतर माझे काही वर्ष डेअरी फार्म कतर काम होतं, तिथे एक पद्धतीचा फार्म होता. तिथे सुद्धा बऱ्याच गोष्टी आधुनिक तऱ्हेने, म्हणजे उत्तम आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी तिथे गोपालन केलं होतं. तिथे मी सिनियर ऑपरेशन म्हणून माझं कार्यभार सांभाळला. तिथे 2 वर्ष मी काम करत होतो आणि तिथले हे फोटो आहेत. मित्रांनो, काय होतं की बऱ्याच वेळा आपण मंडळी बोलतात, आपल्याशी सांगतात, पण आपण खरंच ठरवायचं की आपल्याला नक्की काय करायचंय. आणि त्या विषयामध्ये मला असं वाटतं की ह्या स्लाइड सुरू करण्याच्या पूर्वी आपण एक मेजर पार्ट्स घेतले पाहिजेत, मेजर पॉईंट्स घेतले पाहिजेत. ते असे की ब्रीडिंग आणि ब्रीड हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर फीड आणि फीडिंग हा एक विषय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला हायलाइट केलं दिसेल फार्म मॅनेजमेंट, आणि नंतर मिल्किंग, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉस्टिंग. या सगळ्या गोडींचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इतक्या महत्वाच्या आहेत आणि त्याचं नियोजन आणि त्याचं मॅनेजमेंट तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे मी ते मध्ये ठेवलं. कॉस्टिंग हा सगळ्या गोष्टीचा पाया आहे. तुमचं सगळी गणित जर का कॉस्टिंग मध्ये बसलं तर तुमची जी व्यवसायरूपी इमारत असते ती चांगली तग धरते. तर परवा आपण ह्या विषयावरती हाल झाल्याच्या आधी, म्हणजे सुरू करण्याच्या पूर्वी महत्वाचा विषय घेतोय तो म्हणजे टोटल मिक्स राशन. हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा विषय आहे आणि आजचा विषय महत्वाचा आहे तो की टोटल म्हणजे काय आणि ते कशासाठी केलं जातं.
मित्रांनो, आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की चारा व्यवस्थापन केलं जातं, त्याच्यासाठी नियोजन केलं जातं. आपण ओला चारा घेतो, वाळा चारा घेतो, सगळं काही घेतो. पण तरी सुद्धा आपल्याला म्हणावं तसं दूध उत्पादन मिळत नाही. तर त्याची एक गोष्ट महत्वाची आहे त्यासाठी की बाबा का होत नाही, कशामुळे होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढील स्लाइडमध्ये बघू. तर TMRच्या बाबतीमध्ये महत्वाचे मुद्दे जे येतात ते खालीलप्रमाणे आहेत. एक आहे की त्याचं उद्दिष्ट काय आहे नक्की, त्याच्यामध्ये लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणतात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय काय घटक पदार्थ लागतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कशासाठी, तर त्या गायीसाठी, तर तिची गरज काय, त्यासाठी काऊ एनर्जी हा एक विषय महत्वाचा. त्याच्यानंतर त्याचं कॉस्टिंग, आणि मग मी बॅलन्स म्हणजे त्याचा एक केस स्टडी मांडली. आता ऑब्जेक्टिव्ह इम्प्रुव्हमेंट ऑफ ऑपरेशन्स. आता इम्प्रुव्हमेंट कशी होऊ शकते, तर तुम्ही जर का नियोजित तुम्ही जर का चारा व्यवस्थापन केलं किंवा तुमचा TMR तुम्ही दिला, आपण सगळ्या मानवांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्याकडे एक पूर्ण अन्न म्हणून आपल्याकडे आपल्या ताटामध्ये कोशिंबीर, लोणचं, पापड, पोळी, भाजी, वरण, भात हे सगळे घटक द्रव्य असतात. त्याचप्रमाणे गाईला सुद्धा आपल्याला सगळं काही द्यावं लागतं. पण मग ते देत असताना आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने देतो त्यावेळेस त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला दिसतात. आणि म्हणून TMR काय काम करतो, तर TMR तुमचे हे सगळे घटक द्रव्य एकत्र करून तो ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्याची चांगल्या पद्धतीने त्याची मिसळ करून एक समान पद्धतीने त्या गायींसाठी तो पोषक आहार देण्याचं काम करतो. त्याच्यामुळे फार महत्वाचं म्हणजे प्रोडक्शन दूध उत्पादनामध्ये वाढ होते, त्याची क्वांटिटी गुणवत्ता वाढते. त्याच्यानंतर गुणवत्ता आणि हे चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते. आता गुणवत्ता म्हणल्यानंतर तुम्ही एक विचार करा, तुम्ही म्हणाल की अहो आपण भारत हा देश आपला जगामध्ये 1 नंबर दूध उत्पादक आहे. खरं आहे, आपण दूध जगामध्ये एक नंबर दूध उत्पादक आहोत. पण आपली जी एक्सपोर्ट क्वालिटी आहे किंवा आपण किती प्रतिशत आपण निर्यात करतो दुग्धजन्य पदार्थ, किती टक्के दूध निर्यात होतं, तर ते अतिशय नगण्य आहे. आणि हीच आपल्या डेअरी फार्मर्स म्हणून आपली डेअरी इंडस्ट्री म्हणा याच्यासाठी एक शोकांतिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की TMR असेल, चारा व्यवस्थापन असेल, हे एक पाया आहे. जर का आपल्याला जागतिक वाढायचं असेल तर आपल्याला TMR बाबतीमध्ये विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. चारा बाबतीमध्ये आपला अत्यंत गरजेचं. त्याच्यानंतर त्यामध्ये कुठे ठेवायचं आहे, स्टोरेज करायचं आहे, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्याची खरेदी करतात इथं नाही बसत आहे. बोललो काय घडलंय, काय झालंय सर? ओके, सॉरी थोडं डिस्टर्बन्स आला होता. ठीक आहे, हे व्यवस्थित चाललेलं, सुरळीत चाललेलं. ओके सॉरी. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये की बाबा आपल्याला एकंदरीत चारा व्यवस्थापनाच्या दृष्टीने बरंचसं काम करावं लागतं. आणि ह्याचा फायदा असा होतो की आपण जर का वर्षभराचं नियोजन केलं, तसं आपण आपल्या घरामध्ये एक वर्षभराचं अन्नधान्य म्हणा किंवा काही स्टॉक करून ठेवतो, त्याचप्रमाणे आपण जर का आपल्या चाऱ्याचं पण नियोजन व्यवस्थित केलं आणि जर का तो स्टॉक करू शकलो व्यवस्थित, तर त्याच्यामुळे आपल्याला एक फायदा होऊ शकतो की आपण घाऊक प्रमाणात जर का काही मटेरियल घेतलं तर आपले कॉस्टिंग कमी होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जर का तुम्ही एखादा TMR फॉर्म्युलेट करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की त्यामध्ये महत्वाचे 4-5 घटक येतात, जास्त काही नसतात. त्यामध्ये एक तर तुमचा चारा असतो, त्याच्यानंतर वाळा चारा असतो, त्याच्यानंतर एखादा प्रोटीन कंटेंट असतं, मिनरल असतं, मिक्सर असतात. ह्या सगळ्या काही ठराविक गरज, त्यामध्ये ऑइल बेस एखादी सीड असते, फीड कंटेंट असतो. तर ह्या 4-5 घटकांना जर का आपण विचार केला तर त्या घटकांची अनुरूप
बरेचसे मटेरियल आपल्याकडे भारतामध्ये अवेलेबल आहेत. उदाहरण झालं तर सोया डीओसी आहे, कॉटन डीओसी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॉटन सीड सुद्धा मिळू शकतात. तसं आपल्याकडे पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये असं झालं की आपण पोल्ट्रीमध्ये लोकांनी स्वतःकडे इतकं ज्ञान प्राप्त करून घेतलं की ते त्या कंटेंटचा प्रोटीन पर्सेंटेज वरती बिलिंग करतात. तसं आपल्याला सुद्धा आपल्या गायीसाठी एखादा पदार्थ घेताना त्याची गुणवत्ता जाणून घेणं ही काळाची गरज आहे आणि अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही TMR ज्यावेळेस चालू करता किंवा त्याचा अंगीकारता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला कमी माणसांचे व्याप लागतात, म्हणजे कमी माणसं लागतात, मॅनपॉवरची गरज पडत नाही. पूर्वी आपल्याकडे घरामध्ये म्हणजे घरामधील वडीलधारी असतील, भावंड असतील, एकत्र कुटुंब पद्धती होती आणि घरामधल्या 1-2 बायका म्हणा किंवा खुरपडीला जायच्या आणि येताना ते गवत घेऊन यायच्या. ते इझी अवेलेबल होतं आणि त्यावेळेस आपल्याकडे मला स्वतःला आठवतंय की माझ्या लहानपणी माझ्या आजीकडे एक खूप मोठा गोठा होता, म्हणजे साधारण आमच्याकडे 15-20 जनावर होती. त्याच्यासाठी काय आमचं फार व्यवस्थित, पण एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्याला गायराला सोडलं जायचं. काळाला रूप तुम्ही बघा आता आपल्याकडची गायरान नाहीशी झाली आणि त्याच्यामुळे असा प्रश्न पडला आपल्याला की त्या गायींना ज्यावेळेस त्या माळाला जायच्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चारा खायच्या, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, धान्य काही असेल, म्हणजे तुम्हाला ग्रास मधले वेगवेगळ्या व्हरायटीज मिळायच्या. पण आता असं झालंय की आपल्याकडे शेती करायला जागा कमी पडायला लागली आहे. आपल्याकडं गायरानांचं व्यवस्थापन, गायरानं तर फारच मुश्किल झाली की आता कुठे गायी सोडायचा हा एक विषय झाला. त्यासाठी जो काही चारा आपण जरी घरी उत्पादन करत असू, जरी आपल्या बांधावरून घेत असू, तरी सुद्धा त्या ह्याच्यावरची जी प्रोटीन व्हॅल्यूज आहेत किंवा त्याचे घटक आहेत, त्यातली जी गुणवत्ता आहे त्याची, ही अत्यंत महत्वाची, कारण त्याला आता पैसे पडायला लागले. जरी मला कोणीतरी म्हणलं आज किंवा आम्ही तर 3 रुपयात चायनीजची बॅग भरतो आणि आम्हाला त्याचं कॉस्टिंग एवढं पडतं, तरी मी त्यांना विचारतो ठीक आहे, तुम्हाला खूप तुमच्या घरची मका होती, तुमचा घरचा चारा होता, पण त्याची गुणवत्तेचा विचार केलाय का? ते 2 रुपये जे तुम्हाला पडले, म्हणजे तुमची अपेक्षा आहे की त्यांनी कमीत कमी 3 रुपयाचं तरी तुम्हाला दूध उत्पादन करून द्यायला पाहिजे. तर ते होतंय का ह्याचा एक आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याची एक व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये वेळेची बचत फार होते. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला विचार करा, तुम्ही जर का जसे आपण आज आपल्याकडे LSS आपल्याकडे येऊन AI करतात, त्याचप्रमाणे जर का एखाद्या कंपनीने आपल्याचपैकी कुठल्या आपल्या उद्योजकांनी विचार केला की नाही, मी आता गायी आणि हे करण्यापेक्षा मी चारा व्यवस्थापनासाठी काहीतरी प्रयत्न करेन, की मी आपल्या गावातल्या सगळ्या उद्योजकांना जे दूध उत्पादक आहे त्यांना वर्षभर चांगला चारा मिळेल याचं नियोजन करेल. आणि तुम्ही जर का असा विचार केला की अरे मला जर का रेडी अवेलेबल चारा मिळत असेल तर मी माझ्या गोठ्याचं व्यवस्थापन म्हणा किंवा गोठ्याचं एक्सपान्शन किती लवकर करू शकेन, त्यामुळे हा उद्देश आपण साध्य करू शकतो. आता याच्यामधनं पुढचा पॉईंट येतो बेनिफिट्स ऑफ TMR. सगळ्यात महत्वाचं फायदा काय? ठीक आहे, म्हणजे आपण TMR घालू, आपल्याकडे लोक येऊन सांगतात की तुम्ही हे घाला, ते टाका, खूप काही सांगून जातात. त्याचा फायदा काय? तर ह्यामध्ये हे जे मोठे मोठे फार्म्स, मी ज्या फार्म्समध्ये काम केलं, माझ्या गोष्ट एक लक्षात आली की हे लोक वर्षानुवर्ष एकाच प्रतीचा चारा, एकाच प्रतीचं फॉर्म्युलेशन प्रत्येक ग्रुपसाठी ठेवतात आणि वर्षानुवर्ष, म्हणजे त्यात बदल होत नाही बरं का. म्हणजे मी आता मरमूमध्ये काम करत असताना फीड फॉर्म्युलेशन चेंज करायचं म्हणलं तर त्याच्यावरती खूप मोठा गहन विषय व्हायचा, कारण की त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट डायरेक्टली आपल्या मिल्क प्रोडक्शन वरती व्हायचे. त्यामुळे त्याविषयी विचार करताना की ह्याचा बेनिफिट आपल्याला असं मिळतो की तुम्ही जर का तुमचा चारा माहिती मला ह्या प्रोटीन पर्सेंटेजचा मला बेस चारा मिळणार असेल तर त्याच्या अनुरूप मी माझं TMR फॉर्म्युलेशन करू शकतो. म्हणजे मी हे कमिट करू शकतो की माझ्याकडे X प्रतीचा चारा येणार आहे, माझं X प्रतीचं दूध राहणार आहे. त्यामुळे एखाद्या कोणीतरी आपल्याकडे आलं, त्यांनी एकदम कुठली तरी चांगली पावडर आणली, अचानक दूध वाढलं आणि ते दूध सडनली, जसं बार्लीचा एक विषय झाला होता मध्यंतरी काळामध्ये, आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बार्ली वापरली गेली. ते DDGS फार चांगला घटक आहे, पण ते चुकीच्या पद्धती वापरल्या गेल्यामुळे आपल्याकडे गायींचा खूप हाल झाले आणि बरेच फार्म त्या बार्लीच्या ह्याच्यामध्ये बंद पडले. ही तर म्हणजे अगदी जागतं उदाहरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला जे काही शेतामध्ये किंवा मका असेल किंवा जे काही अवेलेबल आहे त्याची गुणवत्ता आपण आपल्याच भागातली ठरवून द्यायची की हा या गुणवत्तेचा चारा मला मिळणार आहे, त्याचा रेट साधारण तुम्ही ठरवू शकता आणि तुम्ही तशी अपेक्षा करू शकता. TMR मध्ये काय होतं की एक सुरी आणि एक समान चारा दिल्यामुळे गायींमध्ये अपचन होणे किंवा ह्या गोष्टी टाळल्या जातात, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या चारात काही बदल नाहीये, तिथं साधारण शेण कसं असणार आहे, तिथं मिल्क प्रोडक्शन किती असणार हा तुम्ही अंदाज बांधू शकता. त्यामुळे फीड टू मिल्क कन्व्हर्शन, म्हणजे आता हा एक खूप मोठा विषय आहे फीड टू मिल्क,
की तुम्ही 1 किलो चारा दिल्यानंतर तुमच्या गायीने किती % दूध दिलं, किती लिटर दूध दिलं किंवा किती ml दूध दिलं, ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. TMRचा दुसरा एक विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही सगळं नियोजन करता तर तुम्हाला वर्षभराचं 6 महिन्याचा तुमच्याकडे स्टॉक असतो. स्टॉक असा असतो की तुम्ही निश्चिंत राहता, उद्या पाऊस झाला तर जसं आत्ताचीच परिस्थिती बघा, अचानक सगळीकडे चोहूकडे जास्त पाऊस होतोय, तर ज्या लोकांकडे घास उपलब्ध होता त्यांचा घास जळायला लागलाय आणि त्यामुळे काय व्हायला लागलंय की अवेलेबिलिटी बदलायला लागली आणि त्याच्यामुळे चाऱ्यामधली गुणवत्ता कमी जास्त होणे, दुधामध्ये फ्लक्च्युएशन येणे. म्हणजे तीच गाय जी रोज मला 10-12 लिटर दूध देते, 15 लिटर दूध देते, अचानक 10 लिटरवरती येते. ती का? तर तिचा चाऱ्यामध्ये बदल झालेला असतो, चारा थोडा जास्त भिजलेला असतो, ओला असतो किंवा खूप वाळलेला असतो, अशा त्या घटक त्यामुळे फ्लक्च्युएशन येतात. तर TMR वापरल्यामुळे ते फ्लक्च्युएशन तुमचे कम्प्लिटली थांबतात. दुसरी महत्वाची गोष्ट काय की इम्प्रुव्हमेंट फीड इफिशियन्सी वाढवण्याचा. आता फीड इफिशियन्सी वाढवणं म्हणजे असं की जर का मला माहिती आहे की मी साधारण 12-13% 15-16% पर्यंत प्रोटीन किंवा काही XY लेवलचं देत असेल तर त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी मी कुठला घटक द्रव्यामध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे. त्यासाठी मी मल्टिपल ऑप्शन्स आपण विचार करू शकतो. सोया असेल, कॉटन असेल किंवा आपण आजूबाजूच्या आपल्या फीड मिल्स मधून जरी व्हिजिट केले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फीड्स असतात अवेलेबल आणि त्यांनी एक स्टँडर्ड ठरवून दिलेलं असतं. त्याचं प्रमाण आपण आपल्या चाऱ्याच्या गुणवत्तेवरती कमी जास्त करू शकतो. त्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की बॅलन्स डाएट दिल्यामुळे त्यांचा चाऱ्यामधला जो वेस्टेज म्हणतात की जे वाया जाण्याचं प्रमाण असतं ते प्रमाण खूप कमी होतं. आता आपल्याकडे असं होतं की आपण बऱ्याच वेळा आपल्याकडे राहिलेलं शिल्लक राहिलं जे आहे ते काही टाकून देत नाही, पण ते आपण थोड्या प्रमाणामध्ये आपल्या कावडींना देतो किंवा जे आपल्या गायी आटल्या त्यांना देतो. पण एक लक्षात घ्या की त्यातला टाकलेल्याचं प्रमाण म्हणजे उदाहरणार्थ का 4 रुपयाचा चारा असेल जो आपण 5 रुपयाचा चारा असेल जो आपण दुधाळ गायींना देतोय, तो जर का चारा जर का माझा टोटल म्हणजे एकूण माझ्या फीड मधले 3% पेक्षा जर का जास्त वाया जात असेल, भले तो तुम्ही तुमच्या कुठल्या तरी गायीला देताय, तर तो कुठेतरी चुकतोय. कारण का? तर ते महागातलं खाणं त्या कालवडींना किंवा जर त्या ड्राय काऊसला देणं फार परवडत नाही. त्यामुळे आपल्याला त्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आणि माझे बरेच बंधू आता माझ्याबरोबर असतील लाईव्ह मध्ये ज्यांना आम्ही TMR देतोय, प्रभातकडनं आम्ही ती योजना सुरू केली आहे आणि मला त्यांच्याकडनं एक अनुभव असा आला की हे कंटिन्युअस दिल्यामुळे ज्या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस पाऊस खूप वाढला होता त्यांना ज्या गायींना TMR सुरू होता त्या गायींमध्ये अजिबात दुधामध्ये बदल नाही झाला, त्यांचं दूध एक समान राहिलं आणि दुसरी गोष्ट आजारी प्रमाणाचं प्रमाण कमी झालं. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत किंवा घटक द्रव्य काय काय आहेत, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते फॉरेज किंवा सायलेज, त्याच्यानंतरचे न्यूट्रिएंट्स, मिनरल्स, फायबर, विटॅमिन आणि वॉटर. आता पाणी हा एक फार महत्वाचा घटक आहे त्यातला. तर आता प्रभात मुरघास आम्ही इथे बनवतोय आणि मला बरेच लोक म्हणतात की साहेब आमच्याकडे तर मुरघास आहे, बॅग मध्ये आमच्याकडे घरी भरलेला आहे. तुम्हाला माहिती असेल प्रभातनी बरेच वर्ष या विषयात खूप काम केलंय आणि जे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला दारोदारी जे बॅग्स दिसत आहेत हे प्रभातचीच प्रयत्न आणि प्रभातचेच कष्ट आहेत की जे आज आपण नगर जिल्ह्यामध्ये एक दूध उत्पादनामध्ये किंवा चारा व्यवस्थापना किंवा ह्याच्यामध्ये मुरघासामध्ये स्वयंपूर्ण झालो. आपल्याकडे परराज्यातनं म्हणा किंवा पर जिल्ह्यातनं आपल्याकडे लोक येऊन आपल्याकडे अभ्यास घेतात. आपल्याकडे आता एक व्यवसाय सुरू झालाय बॅगा भरून देण्याचा. पण आता विषय असा येतो की ज्यावेळेस आपण TMR करतो त्यावेळेस त्याची गुणवत्ता कशी आहे, कारण की 7 ते 70% हा तुमचा सायलेज किंवा फॉरेजचा भाग येतो, तर त्याची गुणवत्ता फार महत्वाची आहे. आणि म्हणून प्रभातनी यावर्षी जवळपास एक 3,500-4,000 मेट्रिक टनाचा एक मोठा प्रकल्प हाती घेतला आणि बेल सायलेज बनवलं. आता मी परदेशात काम करून आलोय आणि मला एक माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही TMR फॉर्म्युलेट करता तुमचा बेस जर का चांगला असेल तर तुमच्या TMR मधला किंवा तुमच्या पशु आहार म्हणजे जो कंपाऊंड फीड आहे त्याचा खर्च कमी होतो. त्यामुळे बेल सायलेज आणि बॅग सायलेज मध्ये थोडा फरक आहे आणि त्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रतीचं बेल सायलेज बनवलं आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या TMR कॅल्क्युलेशन म्हणा, एक रेशो म्हणा, मी निश्चिंतपणे मांडू शकतो लोकांपुढे की नाही मी वर्षभर ते देऊ शकतो. त्याचप्रमाणे मिनरल्स आणि न्यूट्रिशन्स फार महत्वाचे आहेत. ते कुठले आपण घेतो, कसे घेतो, किती प्रमाणात घेतो, त्याची गरज कशी आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सगळ्यात त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन हा एक विषय येतो. त्यामध्ये असं असतं की TMR तर आपण बनवतोय पण त्याचं टार्गेट काय असणार, म्हणजे कोणाला द्यायचं.
तर त्यामध्ये 3 महत्वाचे घटक मी ह्याच्यात तुम्हाला स्लाइडमध्ये दाखवले. ते घटक असे आहेत की फ्रेश काऊ म्हणजे ज्या नवीन जन्मल्या आहेत किंवा नवीनच त्यांचं व्याल्या आहेत त्या गायींसाठीची गरज वेगळी असते. त्याच्यानंतर त्या ज्यावेळेस हाय मिल्किंग न जाता त्यावेळेस त्यांची गरज वेगळी असते. आणि साधारण मिड लॅक्टेशन मधल्या ज्या गायी असतात त्यांची रिक्वायरमेंट वेगळी असते. तर एक तुम्हाला साधारण एक ठोकताळा म्हणून किंवा एक रेफरन्स राहावा म्हणून तुमच्या पुढे हे मी विषय मांडले, हे तक्ता तयार केलाय. तो म्हणजे क्रूड प्रोटीनचं पर्सेंटेज किती असावं, त्याच्यानंतर ऍसिडिक डिटर्जंट फायबर किती असावं, न्यूट्रल डिटर्जंट फायबर किती असावं, त्याची नेट एनर्जी किती लागते किंवा टोटल डायजेस्टेबल न्यूट्रन्स किती लागतात तिला, हे त्या स्टेज प्रमाणे त्या गरजेप्रमाणे त्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ठरवता येतं. आणि ही ती साधारण स्टँडर्ड असते. आता फॉर एक्झाम्पल हे जे आपण केलंय हा चार्ट आहे, हा आपल्या इथल्या तज्ञांशी बोलून आणि परदेशात पण बोलून मी तयार केलेला आहे. एक जनरल थंब रूल सारखा पण रेफरन्स रूल घेऊ शकता. त्याच्यानंतर जर का तुम्ही विचार कराल की आपल्याला जर का टीएमआर फॉर्म्युलेट करायचा आहे तर त्यामध्ये एनर्जी लेवल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर मग तुम्हाला आधीच्या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे त्यांची गरज त्यांच्या त्या लॅक्टेशन प्रमाणे एक असतं आणि कॅल्क्युलेट करताना आपण साधारण तिच्या वजनावरती करू शकतो. परवा दिवशी बोलताना रवी सरांनी सांगितलं की आपल्या बरेच उत्पादक आता टेप घेऊन आपल्याकडे वजन टाकतायत. ही अतिशय चांगली आणि खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे. आणि मला असं वाटतं की भले आपल्याकडे एक गाय असू दे, एक कालवड असू दे, आपण त्या कालवडीचं वजन दर महिन्याला एकदा तरी करणं फार गरजेचं आहे. आणि त्यावरनं आपण तिचा आहार संतुलित करू शकतो. त्यासाठी हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक त्यांना एक एनर्जी लागते, ती म्हणजे त्यांच्या पोट जर का त्या गाभ असतील किंवा त्या प्रेग्नंट असतील तर त्यांचा जो गर्भाशय असतो त्याची एक रिक्वायरमेंट लागते. आणि त्यासाठी आपण एक हा विषय घेतलाय. त्यामुळे पुढील आपल्याला साधारण 7व्या-8व्या महिन्याप्रमाणे जसं रिक्वायरमेंट लागते त्याप्रमाणे आपण ते केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एनर्जी लेवल्स, आता काऊ एनर्जी म्हणजे आता कसं आहे की दूध उत्पादन करण्यासाठी पण आपल्याला एक ऊर्जा लागते आणि त्या ऊर्जेचा तक्ता इथे दिलाय, त्याच्यावरही अंदाज बांधू शकतो. तर हे वरील तिन्ही तक्त्यांवरती मी असं एक कॅल्क्युलेशन मांडलंय. तुम्हाला एक उदाहरण देतोय की जर का एखादी गाय आपल्याकडे आहे जी 10 लिटर दूध देते, तिचं साधारण फॅट पर्सेंटेज 4 आहे आणि 3.6 तिचं प्रोटीन लेवल आहे. प्रोटीन लेवल तुम्ही डिग्रीवरून सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता, ती सोपी पद्धत आहे. आणि जर का आपण हिशोब केला तर साधारण आपल्याला त्याच्या पर डे साधारण 55 mg मेगाज्युलस पर डे ह्याच्या प्रोडक्शनसाठी लागेल. तर टोटल एनर्जी रिक्वायरमेंट तुम्हाला खालच्या तक्त्यावर दिसेल. ती जी आहे 118 पकडली. म्हणजे त्या गायीची एका दिवसाला तिच्या वजनावरून, तिच्या दुधावरून आणि तिच्या गाभण आहे नाही त्या लेवलवरून आपण साधारण तिची पर डे किती लागते एनर्जी त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यापुढे मी असा एक अभ्यास केला की ठीक आहे, आता लोकांपर्यंत जायचंय, लोकांना टीएमआर समजवायचं आहे, सांगायचं आहे, तर त्यांच्याकडच्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या कशा आहेत आणि त्यांचं कॉस्टिंग काय पडतंय आणि आपण टीएमआर काय कॉस्टमध्ये द्यायचा. तर माझे आता आम्ही सध्या 9.25 रुपये आम्हाला त्यांना पोस्ट देतोय एका आमच्या संजीवनच्या फार्म हाऊसला एका कारेगावला. तर त्यामध्ये हिशोब करताना असं त्यांना सांगताना लक्षात आलं की त्यांच्याकडे साधारण एक हिशोब मांडलाय 20 लिटरच खाऊ घालतोय आपण 10 महिन्यासाठी आणि तिचं उत्पादन कन्व्हेन्शनल प्रकारे 2100 लिटर्स होतंय आणि साधारण कॉस्टिंग त्याचं 42,000 रुपये असं एक ठोकताळा पकडून गेलाय. आणि फीड कॉस्ट 7 रुपये प्रति किलो पडतीये. तरी त्याचा जो उत्पादन खर्च आपल्याला येतो म्हणजे तो जो काही यील्ड येते ते 42 येते. म्हणजे साधारण असं होतं एका पॉईंटला की आपण पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस चारा देतो त्यावेळेस असं लक्षात येतं की जर का आपण वर्षकाठी बघितलं तर आपला चारा जेवढा दिलाय तेवढंच दूध झालंय. मग त्यामध्ये आपला बदल काहीच दिसत नाही. पण ते जर का आपण टीएमआरचा अवलंब केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जसं जसं त्याच्या गरजेप्रमाणे टीएमआर बदलत जाल त्यामुळे तुमची फीड कॉस्ट तुम्ही कंट्रोल करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचं दूध उत्पादन तुम्ही स्टेबल करून प्रॉफिटेबल राहू शकता. तर ते एक छोटंसं गणित मी तुमच्या पुढे मांडलं. त्याच्यानंतर चारा तर आला, पण चाऱ्यासाठीचा एक टार्गेट पाहिजे की परफॉर्मन्स इंडिकेटर. ही गोष्ट मी परदेशात फार जवळून बघितली की प्रत्येक काम करताना गोठ्यामधल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे तुम्ही काय परफॉर्म करताय त्याचं फुटपट्टी आपल्याकडे काय असली पाहिजे, आपलं टार्गेट काय आहे आपल्या फार्म मधलं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर केपीआयज मी फिडिंगसाठी सेट केलेले आम्ही केलेले आहेत. त्यामध्ये डेज इन डीआय म्हणजे डेज ट्रायमॅटर इंटेक हा प्रकार आहे. ट्रायमॅटर इंटेक ऍव्हरेज ट्रायमॅटर इंटेक किती पाहिजे तर तो क्लोजअप साठीचा साधारण टार्गेट आपण 10 किलोच्या आसपास पकडला आहे. ज्या गायी आपल्या क्लोजअपला आलेल्या आहेत त्या आता वेळणार आहेत त्यांच्यासाठी ट्रायमॅटरचं एवढं असलं पाहिजे, फायबरचं प्रमाण जास्त असलं पाहिजे त्या फीडमध्ये.
त्यामुळे ते टार्गेट ठेवलं. त्याच्यानंतर ऍव्हरेज डेझन मिल्क आपल्या फ्रेशसाठी साधारण किती असलं पाहिजे, मिल्किंगसाठी असलं पाहिजे. त्याच्यानंतर फीड कन्व्हर्जन, म्हणजे आता सगळ्यात दिलं, सगळं खाऊ घातलं, पण त्याचं 1 किलो खाद्यामध्ये 1 किलो TMR मध्ये मला किती लिटर दूध मिळणं अपेक्षित आहे हे त्याच्यामधून आपल्याला दिसू शकेल. आणि त्याच्यानंतर खाली सगळ्यात महत्वाचा की माझं पुशआउट म्हणजे जे शिल्लक राहतंय. मी परत सांगतो की जरी तुम्ही आपल्या गोठ्यामध्ये कुठल्या गाईला देत असाल की ते वाया जात नसेल, पण तरी सुद्धा दूध देणाऱ्या गाईने आपलं जर का कमी खाल्लं तर ते का कमी खाते याचा अभ्यास करणं, विचार करणं फार गरजेचं आहे. आणि जर का ती दूध कमी देत असेल आणि कमी खात असेल तर त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्या पुढे मी आता हे विषय दिसलाय की बाबा साधारण TMR मिक्सिंग ज्यावेळेस होतं तर त्याचे काय परिणाम होतात, म्हणजे जर का मिक्सिंग करणं सुद्धा किती महत्वाचं आहे. मला बरेच लोक आम्ही पण चर्चा करतो की अरे आपला छोटा शेतकरी कसं करणार किंवा काय करणार. तर आपला हे 2 स्लाइड्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. पहिली जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल आपण काय करतो, आपण मोठ्या प्रमाणामध्ये घास टाकतो, त्याच्यावरती दुधाला काढायची वेळ आली की आपण त्याच्यावरती पशुआहार किंवा पशुखाद्य टाकून त्यांना आपण सोडून देतो. तर त्यामध्ये त्या भरभर काय करतात, पहिले पशुआहार खाऊन घेतात आणि नंतर मग त्या छोटा जो आपला जो घास असतो किंवा वैरण असते ती खायला सुरुवात करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यामध्ये रुमिनेशन मध्ये अडचण येते आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की बाबा त्या गाईचं दुधात जेवढं ती खाते तेवढं दूध उत्पादन आपल्याला मिळत नाहीये. त्याच्यानंतर दुसरी जी आकृती दिसते त्याच्यामध्ये असा विषय आहे की चारा खूप जास्त प्रमाणामध्ये मिक्स केलेला आहे किंवा पशुआहाराचं प्रमाण वाढवलंय आपण दुधाच्या अभिलेषापायी पशुआहाराचं प्रमाण वाढवलंय, पण तरी सुद्धा तिला ते पचत नाहीये, तिला ऍसिडिटी होतीये आणि त्याच्यामुळे ऍसिडोसिस किंवा हे प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या गोष्टीसाठी एक तर पुढचा ही जी स्लाइड आहे ही स्लाइड आपल्या सगळ्यांसाठी का महत्वाची आहे, तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की मी जे खायला घातलेलं आहे फक्त दूधच नाही तर त्याचं शेण सुद्धा ती एक त्याची पावती सांगणार आहे. पहिल्या आकृती तुम्ही बघाल शेण तर चांगलं पडलंय पण त्याच्यामध्ये तुम्हाला मक्याचे दाणे दिसत आहेत. तर त्याचं प्रमाण त्याचं अडचण कशामुळे झाली असेल तर तेच जे मी मगाशी सांगितलं की बाबा तिच्यामुळे तिने भरभर आपलं पशुआहार खाऊन घेतला, मका बिका सगळं वरचं खाऊन घेतलं आणि नंतर तिने ते सायलेज म्हणा किंवा घास म्हणा खाऊन घेतला आणि म्हणावं तसं तिला ते रवंत नाही करता. दुसऱ्या स्लाइड मध्ये तेच आहे की जर का जास्त प्रमाणात पशुआहार झाला आणि चाऱ्याच्या मध्ये गुणवत्ता कमी असेल तरी सुद्धा ती अडचण येते. तर आपल्यासाठी आयडियल म्हणजे एखाद्या मिल्किंग काऊसाठी आयडियल जर का मॅन्युअर स्कोर असेल तर तो 4 नंबरचा असेल, ज्यामध्ये पशुआहारही बॅलन्स्ड आहे, त्याच्यानंतर तुमचं सायलेज किंवा मेज आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही मिक्स केलेलं आहे. त्यामुळे तिने एक म्हणजे चांगल्या पद्धतीने मिक्स केलं असल्यामुळे तिने व्यवस्थित खाल्लंय आणि तिला सगळं काही पचलेलं आहे आणि त्यामुळे 4 नंबरची स्लाइड आहे. आता ह्याच्यामध्ये बेनिफिट ज्यावेळेस आपण म्हणलो तर TMR केल्यानंतर तुम्ही जर का तो चांगल्या पद्धतीने होमोजिनाइज केला व्यवस्थित, त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये त्याचा जो मायक्रोफ्लोरा असतो आपल्या म्हणजे आपण जे म्हणतो 33 कोटी देव असतात आपल्या गाईच्या पोटामध्ये, ते जे मायक्रोबायोलॉजिस्ट किंवा बॅक्टेरिया असतात त्यांना जर का एक चांगला आणि एक संत जर का चारा मिळाला तर ते चांगल्या पद्धतीने त्याचं काम करू शकतात आणि डायरेक्टली ह्याचा इम्पॅक्ट हा आपल्या मिल्क प्रोडक्शन वरती होतो, दूध उत्पादनावर होतो. यामध्ये आता दुसरे 2 हे आहेत ते पुढची स्लाइड आहे ती आहे व्हर्टिकल TMR आणि म्हणजे TMRचे प्रकार. त्यामध्ये मी फोटो मध्ये टाकलाय की बाबा हे एक स्टेशन TMR आहे, ही वॅगन नाहीये, ह्याला चाकं नाहीये, तुम्ही बघाल ही स्टेशन TMR, त्याच्यामध्ये चाकांचा पण एक वॅगनर येतो त्यामध्ये पण होतं. दुसरा एक आहे हॉरिझॉन्टल TMR आहे, ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम होतं, ह्याच्यात सुद्धा तुमची गुणवत्ता म्हणा किंवा तुम्ही प्रोडक्शन चालू करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे. आणि त्याच्यानंतर मी एक स्लाइड ही तर दिली आहे ती थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी की नक्की TMR करतं काय. तर ही जी स्लाइड आहे याच्यावर तुम्हाला लक्षात येईल हे व्यवस्थित एक संत गतीने मिक्स करतंय, त्यामध्ये तुम्ही सगळ्या काही हे टाकून ते चांगल्या पद्धतीने मिक्स करू शकता. आणि हा आमचा प्रोजेक्ट जो आता आम्ही चालू केला आहे, जो आमच्या प्रभातने आमच्यासाठी म्हणजे प्रभातची वाटचाल ही कायमच एक पाऊल पुढे दूध व्यवसायामध्ये, त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी आमच्या इथल्या शेतकऱ्यांना TMR द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये आम्ही त्यांना क्रेटमधून घरपोच डिलिव्हरी देतो. हे उपक्रम आमचा सध्या चालू आहे. मित्रांनो, तुम्ही आज माझ्या बरोबर फेसबुक लाईव्ह तुमच्यावर करताना मला फार आनंद झाला. पुढच्या वेळेस आपण बोलताना मॅनेजमेंट विषयी आणि त्यानंतर व्यवस्थापनाविषयी पण भरपूर चर्चा करू आणि ह्या प्रत्येक कृतीसाठी या प्रत्येक गोष्टीसाठी एक फुटपट्टी आपल्याबरोबर कायम असली पाहिजे, ती म्हणजे आपण आपली वाटचाल कुठे करतोय आणि आपण नक्की आपल्या गोठ्यापासून करायचं काय.
आपल्या चाऱ्यापासून आपल्याला करायचं काय याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे आणि चांगला प्रतिसाद दिला, मी त्यांचे आभार मानतो. IDFA सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार. त्यांनी मला ही संधी दिली, मला माझे अनुभव, माझं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवता आलं. मी आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. ओके, खूप खूप धन्यवाद श्री प्रशांत कुलकर्णी सर. तुम्ही आज खूप महत्त्वाच्या विषयावरती टोटल मिक्स राशन अर्थात पशूंचा संतुलित आहार TMR या विषयावरती विस्तृत अशी माहिती दिलीत. खरं तर TMR हा दुग्ध व्यवसायाचा कणा आहे. त्यामुळे आपण सर्व शेतकरी बांधवांनी संतुलित आहार हा आजचा सेमिनार वारंवार बघावा आणि या कुलकर्णी साहेबांनी सांगितलेल्या सर्व ज्या गोष्टी आहेत हे आपल्या डेअरीवरती इम्प्लिमेंट कराव्यात अशी एक विनंती आहे. सोबतच आम्ही सर्व प्रभात डेअरी श्रीरामपूरच्या तुमच्या या महत्वाकांक्षी TMR प्रकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला वाटते प्रश्न तर नाही आहेत, पण पुढच्या सेशन्स मध्ये आपण मग बाकीचे प्रश्न घेऊयात. चालेल सर, चालेल. धन्यवाद. मला परत एकदा मनस्वी आभार आणि नशीब मी मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी अतिशय आपला ऋणी राहीन. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. भरपूर झाला, तुम्ही स्पीड अप म्हटल्यानंतर